वहिनींना न आवडणारी गोष्ट कोणती? कशाबद्दल? तिला बरंच काय काय आवडत नाही. बात तो सही आहे. तर वहिनींचं नवरस नाव काय होतं? थांबाबाई. अगं मिलिंदा आहे. स्वतःलाच माहित बघा, म्हणजे मला माहित असेल का? हे बघा कसा आनंद घ्यायचा चाललाय. अॅनिव्हर्सरी निमित्त त्यांना आई डोक्याचा मालिश करतायत आणि मला मम्मी. त्या बघा भारी वाटते. गुड मॉर्निंग गाईज. तर आमचं आता मालिश केली आहे दोघींनी डोक्याला मस्तपैकी. नंतर आवरले, आता फ्रेश झालोय आणि आता आमचं आवरेपर्यंत या दोघींनी मस्त असं ऑथेंटिक व्हेज छान जेवण बनवले, तुम्हाला दाखवते. तर आज जेवणाला आहे ड्रायफ्रूट श्रीखंड, ताक, शेवग्याची शेंग्याची आमटी, चपाती, भजी आणि अळूची वडी स्पेशल आणि भात. आमचं आता जेवण झालंय आणि आता संकेत पण आलेत आणि आता आम्ही बसलोय मॅच बघत, कारण आज आहे फायनल. आज आमची अॅनिव्हर्सरी पण आहे आणि फायनल पण आहे, दोन गोष्टी आहेत आज. पण हे लोक तयारी करायची सोडून आता मॅच बघत बसले. हे बघा काय फोडायला लागलेत. हे बघा मॅच. आता मी सगळ्यांसाठी मस्त स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवलंय. तर संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि आता आम्ही अॅनिव्हर्सरीच्या डेकोरेशनची तयारी करतोय. आणि ही बघा ऋतुजा काय करत बसली. मला कामाला लावलंय. मी पण करतोय. कुठे गेलोय बघ. याचे फुगे फुगवले. त्या फुग्यांच्या गावात चालली आत्ताच. अर्धे तर पंक्चरच होते आणि याच्यापेक्षा जास्त फुगवले की फुटायलाच लागले. हॅपी झाले त्यातलं. आणि मी बर्थडेचं बीश होते. ते तुला कधीच सापडणार नाही, कारण अॅनिव्हर्सरी मध्ये बी नसते. ए दिसलं ह्यातलं काय वाय काय दिसलं मला एक्स्ट्रा अॅनिव्हर्सरी. मग मला आठवलं की बाबा व्ही दिसलं. तर आता आमचं डेकोरेशन करून झाले. संकेतने आणि मम्मी आणि आईने मिळून तिघांनी मिळून प्रश्न काढलेत जे आमच्या दोघांसाठी. मग आम्ही दोघं आन्सर करायचे एकमेकांबद्दल. तर असा त्यांनी एक गेम आमच्यासाठी तयार केलाय. तर मग आता आम्ही तो गेम खेळणार आहोत. तुम्ही पण बघा की कोण जिंकतंय. तर हे आहेत आजचे होस्ट आणि ऑडियन्स. आणि हे बाकीचे हे दोघे आहेत, ह्या मस्त आवरून बसलेत खरं आमचा गेम बघायला. किती मोठा ऑडियन्स आहे बघा आमच्याकडे. दोघं तयार आहे का? येस. तर पहिला क्वेश्चन दादासाठी की वहिनींचा आवडता कलर कोणता आहे? पर्पल. वहिनींचा आवडता शू टाईप कोणता? फ्लॅट, हिल, शूज? फ्लॅट. सांगितलं तुम्हाला फ्लॅट आवडते म्हणून. शूज. दादाचा आवडता पदार्थ कोणता? मटन, गुलाबजाम. बरोबर, गुलाबजाम. दुसरं बरोबर आहे. एकच सांगायचं असते, दोन काय 3-4 दिवस सांगत बसणार नाही. पण मटन पण आवडते. हा आवडते. गुलाबजाम तर आहे. हा मग त्यात दोन्ही एकच सांगायचं. रॉ म्हणायच्या अगोदर सांगितले. सो दादाचं नवरस नाव काय आहे? नवरस नाव ख वरून आहे बहुतेक. कशावरून? ख वरून. ख नाही माहिती. सांगितलंय पण मला विसरले. आता मी सांगायचं असते काय? मिलिंद. मिलिंदच आहे की. मिलिंद आहे. ए कृष्णा कुठे? मवर नाही, मिलिंद आहे. अगं मिलिंद आहे. स्वतःलाच माहित बघा, म्हणजे मला माहित असेल का? चुकले. आता एक सोपा प्रश्न. दादाची हाईट किती आहे? 6 फूट. 6.2 6.1 आहे. तिसरा आन्सर बरोबर आले. तेच ते. टू बी स्पेसिफिक. वहिनींना 12वीला किती मार्क्स होते? माहिती मला 83%. नाही रॉंग. नाही सॉरी 72. नाही रॉंग. थोडं जवळ आहे तू, अजून थोडा ट्राय करू शकतो. 71, 70. संपलंय आता. 4 गेलेले. 75% ऑलमोस्ट. टू बी स्पेसिफिक 74.46. आता वहिनींचं नवरस नाव काय होतं? थांबाबाई. बरोबर आहे का? काही पण
माहित नाही म्हटल्यावर काय तर घेतलंच पाहिजे. नाही माहिती ना. नाही. पुष्पा. नाहीये पुष्पा. प्रज्ञा सांगितलेलं नाव आहे, नावरच नाव पुष्पा आहे. पुष्पा फायर आहे, फ्लॉवर नाही. वहिनींना न आवडणारी गोष्ट कोणती? कशाबद्दल? तिला बरंच काय काय आवडत नाही. बात तो सही है. काय काय कशाबद्दल न आवडणारी गोष्ट? मला माझ्याबद्दल. आवडणारी नाही, त्यांना माझ्याबद्दल. दादा, तुला वहिनींची कोणती गोष्ट आवडते, कोणती गोष्ट आवडत नाही, आणि तू कोणती गोष्ट सहन करतो? मला तिची म्हणजे सगळ्यांची काळजी घेते, ती सगळ्यांच्या गोष्टी लक्षात ठेवून करते, ती गोष्ट आवडते तिची. लहान सहान गोष्टीवरून चिडचिड करते, उगीच बारीक गोष्टीवरनं, ती आवडत नाही. आणि टॉलरेट सांगायला बरेच मोठे गोष्ट लिस्ट आहे. तरी पण एक सांगा. तीच की चिडचिड केलेली ती सहनच करायला लागते ना, पळून तर जाऊ शकत कुठं इथनं. ठीक आहे, ओके फाईन, ऍक्सेप्टेड. वहिनी, तुम्हाला कोणती सवय आवडत नाही दादाजी? हेच चिडचिड करतात, टेम्पर. आणि कोणती गोष्ट आवडते? सगळं आवडते, सगळं नाही. आणि दादाचा आवडता क्रिकेटर कोणता आहे? क्रिकेटर विराट कोहलीच असेल मला वाटतं. बरोबर. दादाचा आवडता ट्रॅव्हलिंग स्पॉट कोणता आहे? बीचला जायला आतापर्यंत गेलेल्यापैकी गोकर्ण नाही, जास्त नाही का? नाही, केरळ. अच्छा, ओके. दादाचा आवडता कलर कोणता आहे? ग्रीन, स्काय ब्लू. नाही. मागच्या वेळी एकदा आम्ही हे गेम खेळलेलो आमचं, तेव्हा मी स्काय ब्लू सांगितलेलं, नेव्ही ब्लू सांगितलेलं, सॉरी, तर ते म्हणले की ग्रीन. आता बदललाय. रेड आहे. ग्रीन म्हणला? रेड आहे. अच्छा, ठीक आहे, चुकले मला. दादाला तुमची कोणती सवय आवडत नाही? सवय ही मी धडपडते, काय तर पडतं माझ्याकडून, त्याच्यावरनं सारखं काहीतरी म्हणत असतात, किंवा मग चिडचिड करते छोट्या छोट्या गोष्टीवर, नाही. किंवा मग ओव्हरथिंक करते. मग काय आहे अजून? नाही. सवय आवडत नाही मला. काय आहे सवय आवडत नाही? तुम्हाला आवडत नाही? मला आवडत नाही तुझी एखादी सवय. गोळ्या वगैरे मेडिसिन वेळेवर खात नाही. अरे सारखं बदलत राहते. तुझ्या बऱ्याच आहेत सवयी. मग मी बाकीच्या बरोबर सांगितलं ना. हा, पण त्यातली मला सगळी जास्त आवडत नाही, असं आहे ना. वहिनींचं आवडतं ठिकाण कोणतं आहे? ठिकाण म्हणजे गेलेल्यांपैकी का न गेलेल्यांपैकी? गेलेल्यांपैकी सांगा. गोकर्ण. वहिनींना कोणत्या फुलांचा गजरा आवडतो? तिला गजरा आवडतो असं मला तर काही वाटत नाही, कधीच नाही घातलेला तिनं. बर, मग वहिनी, दादाचा आवडता परफ्यूम कोणता आहे? पासपोर्ट. बरोबर. आणि वहिनींना डॉग आवडतं की कॅट? तिला तसं तर कॅट आवडते, पण ते आजकाल तिला डॉग सुद्धा आवडायला लागले, जेव्हापासून त्यांनी पाळलेले तेव्हापासून. नाही, मला दोन्ही पण आवडत. आवडते की? आय एम नॉट अ पेट पर्सन. काही पण तुम्ही पाळलेलं तेव्हा तुला आवडत होते की? ते नाईलाज होता. नाईलाज होता? आवडण्याचा काय नाईलाज असते? ही माझं उत्तर बरोबर आहे, तिनंच चुकले. हिला हिच्याबद्दल हिलाच माहित नाही. भांडणाची सुरुवात कोणापासून होते? हु सेज सॉरी फर्स्ट? बरोबर आहे. फिरायला सर्वात जास्त कोणाला आवडतं? दोघांना पण. तुला तितकं नाही आवडत, माझ्या इतकं नाही आवडत. सगळ्यात जास्त कोणाला आवडते असं त्याने विचारलं, मग मला आवडतं. लग्न झाल्यानंतर दोघे कुठे फिरायला गेला होता? महाबळेश्वरला. जिथे महाराष्ट्रातले सगळे सांगलीकरांचा महाराष्ट्रातले बऱ्यापैकी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले सगळे दिवस. तर ह्या Q&Aचा शेवटचा क्वेश्चन असा आहे की तुमच्या लग्नाला 2 वर्ष झाली, तर ह्या 2 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता
त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? एकच नंबर होता, मजा आली रोज भांडण करायला. वहिनी तुम्ही काय सांगाल? छान होता खरंच, 2 वर्ष आम्ही खूप टॉम मजा अँड केली. जेरी लाईव्ह बघितली, म्हणजे मी स्वतः पण त्यालाच पार्ट आहे. दोघांमध्ये टॉम कोण आहे आणि जेरी कोण आहे? टॉम आहे, मी जेरी, मी गरीब आहे तीच आहे. ऍक्च्युली जेरी किती खोडकर असते तुम्हाला सगळ्यांना माहिती, पण दिसत नसते त्याचा दिसत असते त्याचा. वहिनीच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो? मला तिच्या हातचं बरेच, माझ्या ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी आवडतात. स्पेसिफिक असं काय आहे सांगू शकाल? मटन. आणि तुम्हाला वहिनी दादाच्या हातचं कोणतं? कॉफी. तर काय वाटते तुम्हाला, कोण जिंकला असेल आजच्या Q&A मध्ये? ऑब्विसली मी जिंकले. बघूया संकेत सांगेल कोण बरोबर आहे, कोण विनर आहे. तर दादा अशा प्रकारे जिंकलेला आहे Q&A. चिटिंग करून. काय चिटिंग As केली always. तुझ्या मते? मी जिंकलो, मी काय चिटिंग करून जिंकलेलं असते. नाही, जिंकले. आय अप्रिशिएट. आता केक घेऊन आलोय मी आणि ऋतुजाने हे त्याच्याभोवती असं मस्त हार्ट केले, डेकोरेशन केले. थँक्यू. हे आम्ही गिफ्ट ऑर्डर केलंय अॅनिव्हर्सरी साठी स्पेशल. म्युच्युअल म्हणजे गिफ्ट आहे हे, असं काही नाही की मी कोणाला दिलं, आम्ही असं सोबतच ऑर्डर केलं. दोघांकडून दोघांसाठी. येस. अजून पॅकिंग आहे आता. अजून पॅकिंग आहे वाटतं. ते भरले. कसं आहे? मस्त आहे ना? ऋतुजा आणि प्रीतम इथं इन्फिनिट. सुंदर. तर आज अॅनिव्हर्सरी निमित्त पनीर बिर्याणी ऑर्डर केली आहे आणि आम्ही असं सगळं बसलो इथं आणि इथे मॅच चालू आहे. जेवण झाल्यावर तर आम्ही मॅचेस बघत बसलेलो आणि आत्ता मॅच संपली आणि फायनली इंडिया विन झाली. त्यामुळं ॲनिव्हर्सरीला आम्हाला चांगली एक आनंदाची बातमी मिळाली. आणि हे बघा, आम्ही इथं ते नवीन गिफ्ट जे ऑर्डर केलेले ते इथं लावले आम्ही. असं झालं आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. आता हा व्लॉग आम्ही इथे सेंड करतोय. भेटूया अशाच एका न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, बाय. अरे व्हिडिओ चालू झाला नाही. अरे ती गोल मोठा म्हणजे चालू असते ना, गोल मोठा गोल आहे, बारका गोल नाही. टायमिंग पडा लागली का त्यांची? नाही, खरंच नाही झालं. चला आता संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि आम्ही आता. दादा, तुला वहिनींची कोणती गोष्ट आवडते, कोणती गोष्ट आवडत नाही, किंवा तू कोणती गोष्ट टॉलरेट करू शकत नाही? टॉलरेट करतो. काय